नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। घेऊया काही क्षणांचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। वलगाव मार्गावर चांगापूर नजीक भीषण अपघात झाला। एका ट्रकनं चिरडलं। ट्रक चालक फरार झाला आहे। चांगापूर फाट्यानजीक एक व्यक्ती झाडाखाली बसलेली होती। येथून 5 फूट अंतरावर ट्रक उभा होता। चालकाने ट्रक चालू करून मागे घेतला असता ट्रक थेट त्या व्यक्तीच्या अंगावर गेला। यामध्ये त्या व्यक्तीचं छातीपर्यंतचं शरीर चिरडलं गेलं। MH27X4192 क्रमांकाचा हा ट्रक असून चालक ट्रकसह फरार झाला होता। तो गाडगेनगर पोलिसांनी ट्रान्सपोर्ट नगरमधून जप्त केला आहे। पोलिसांच्या सांगण्यावरून या 29 वर्षीय चालकाचं नाव सतीश नेतनराव असं आहे। मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याच्याजवळ मासे पकडण्याचं जाळं सापडलं आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। मनपा आयुक्तांनी ठेकेदार व अभियंत्यांची बैठक नव्हे वर्ग घेतला। या वर्गात त्यांनी ठेकेदार व अभियंत्यांचे कान धरून चांगलंच बौद्धिक घेतलं। अभियंत्यांवर उभ्या निलंबनाची कारवाई केली। बैठक सुरू असताना या वर्गाबाहेर शिक्षा झालेल्यांची रांग लागली होती। एखाद्या शिक्षकाने नाठाळ विद्यार्थ्याला रागवावं त्याप्रमाणे मनपा आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेचे ठेकेदार व अभियंत्यांचा वर्ग घेतला। कामाची पद्धत चुकीची आढळल्यास त्या अभियंत्यांचा बौद्धिक घेतलं। गुडेवारांनी अभियंते व ठेकेदारांना तंबी दिली। उत्कृष्ट दर्जाचं काम असल्यास एकाच महिन्यात बिल मिळेल। कामाची चेन बनवल्यास ते नाव काळ्या यादीत टाकल्या जाईल। किती काम झालं किती बाकी याची झाडाझडती मनपा आयुक्तांनी या बैठकीत घेतली। ठेकेदारांनी आपल्या समस्या सांगितल्या असता दिलेल्या वेळात चांगलं काम मला पाहिजे, पूर्वीचं काम तपासून मगच त्याचं बिल मिळेल अशी ही तंबी मनपा आयुक्त गुडेवार यांनी दिली। या दरम्यान मनपाचे डेप्युटी इंजिनियर देशमुख यांचं निलंबन त्यांनी केलं। कामातील दिरंगाई व बेजबाबदारपणा यावरून कारवाई करून त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं। काम में 60% मिलने वाला है, वो सिर्फ अच्छे काम से मिल रहे हैं, कहीं और से मिल नहीं लगता। ये तुम करो, मुझे लगता है कि घरी मत जाऊ की वो काम में ओव्हरलॅपिंग किए 2 वर्षापूर्वी ते काम झालं असेल तेच काम परत दाखवलंय। काय काय केलंय मला माहित नाही। त्या कामाची पूर्ण हिस्ट्री बघून मी पेमेंट करणार मागच्या कामाची। त्याचं मी आता सांगत नाही की आफ्टर 15-20 दिवस नंतर मी त्याचं काय करायचं बघतोय आणि 20-25 दिवस नंतर आपण त्या जुन्या कामाचा आढावा घेऊ आणि त्यात कसं करायचं ते कसं पेमेंट संदर्भात माझी स्ट्रॅटेजी कशी असेल ते ठरवू। ते आज मला वेळ नाही करायला। आता या स्पीडनं सगळे काम झाले पाहिजे आणि संजय कंस्ट्रक्शन और शाम को काम करने के लिए आ जाता है, वहाँ पर मजदूरी चाहिए। आज काम शुरू होना चाहिए। ओके। भूमिपूजन न केल्यानं कामं रखडल्याचं ठेकेदारांनी सांगितलं असता भूमिपूजनाची वाट पाहण्याची गरज नाही, तुम्हाला कोणी बोलल्यास माझं नाव सांगा असं गुडेवार म्हणाले। शिक्षकाने अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्याचे कान धरावे व नाठाळ विद्यार्थ्यांना शिक्षा करून वठणीवर आणावं त्याप्रमाणे मनपा आयुक्तांनी ठेकेदार व अभियंत्यांचा वर्ग घेतला। दरम्यान रस्ते डांबरीकरणाचा पार्ट पेमेंट देण्याचे आदेशही गुडेवारांनी या बैठकीत दिले। मनपा आयुक्तांच्या या कारवाईने सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। सगळ्या प्रकारचे कर भरूनही नाडवले जातात ते सामान्य नागरिक व वरपासून खालपर्यंत अधिकारी आपले खिसे भरतात।
अशा प्रकारे कारवाई होत राहिल्यास या भ्रष्टाचाराच्या वाळवीचं मुळापासून उच्चाटन होण्यास वेळ लागणार नाही व सामान्य नागरिक गुढेवारांना मनापासून धन्यवाद देतील यात शंका नाही. घेऊया क्षणाची विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी विराजित झालेले कित्येक अधिकारी या शहराने बघितले आहेत, परंतु चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या तडकाफडकी सुयोग्य निर्णय घेणारा अधिकारी पहिल्यांदाच या शहराला लाभलाय अशी चर्चा व कीर्ती या नव्या आयुक्तांची सध्या शहरात आहे. चंद्रकांत गुडेवार यांनी कमी दिवसातच खूप काही करून दाखवलंय. त्यांची कार्यपद्धती अशीच फॉर्म मध्ये राहिली तर थोड्या दिवसातच या महापालिकेचे पर्यायाने शहरवासियांचे अच्छे दिन येतील ही आशा शहरवासियांमध्ये पल्लवित झाली आहे. 14 एप्रिल रोजी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांनी आपला पदभार स्वीकारला आणि काम सुरू केलं. 1 महिना त्यांच्या कारकिर्दीचा पूर्ण झालाय. या 1 महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत दाखवून दिली आहे. जुम्मा जुम्मा 8 दिन हुए, उन्हें जरा समय लगेगा असे म्हणणाऱ्यांची तोंडेही त्यांच्या कामगिरीमुळे बंद आहेत. चंद्रकांत गुडेवार जसे आपल्या पदावर विराजित झाले तसंच त्यांचं काम सुरू झालं. या पहिल्या महिनाभरात त्यांची कारवाई गुडेवार हंटर म्हणून ओळखल्या जाऊ लागली आहे. मनपा आयुक्त पदाची सूत्र स्वीकारताच त्यांनी अविश्वसनीय कारवाईचा धडाकाच सुरू केला. शहरवासियांना माहीतच आहे की संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन ही शहराची सांस्कृतिक वास्तू असांस्कृतिक होत चालली होती. मोठा अपहार या सांस्कृतिक भवना प्रकरणी झाला. येथून अधिकाऱ्यांची खुली दुकानदारी सुरू होती. सिटी न्यूजने वेळोवेळी या प्रकरणाचा पंचनामा केला. सत्यता व घबाड उघडकीस आणलं, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही यात हात ओले असल्याने या प्रकरणी जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती झालीच नाही. प्रकरण दडवल्या गेलं. परंतु गुडेवार यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन या प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. शहरातील स्वच्छतेचा कसा बोजवारा उडालाय हे सिटी न्यूजने वेळोवेळी दाखवलं सप्रमाण. परंतु ही अस्वच्छता आजवर कुणाला दिसलीच नव्हती. सिटी न्यूजच्या डोळ्यांनी ही अस्वच्छता चंद्रकांत गुडेवार यांनी बघितली आणि स्वच्छता विभाग प्रमुख देवेंद्र गुल्हाने यांना घरी बसवण्यात आलं. त्यांचं निलंबन झालं. क्रीडा विभागातील लिपिक प्रशांत पवार व स्वच्छता विभाग प्रमुख देवेंद्र गुल्हाने या दोघांवर एकाच दिवशी एकाच वेळी निलंबनाची कारवाई झाली. बाजार परवाना विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात अवैध फ्लॅक्सचा बाजार भरलाय. जागोजागी पदोपदी जिथे तिथे फ्लॅग झळकू लागले आहेत. शहरातील अतिक्रमणाची तर गोष्टच सोडा. या प्रकरणी दोषी असलेल्या गंगाप्रसाद जयस्वाल या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असून त्यांचं निवृत्ती वेतनही रोखून ठेवण्यात आलं आहे. कोट्यावधीचा अपहार गंगाप्रसाद जयस्वाल यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केल्याचा धक्कादायक खुलासा गुडेवार हंटर चालल्याने झाला आहे. लवकरच या प्रकरणाची सत्यता उघड होईल. शहरातील अतिक्रमण विभागाला खडेबोल सुनावीत त्यांनी शहरात अतिक्रमण काढण्याची धाडसी कारवाईचीही सुरुवात केली आहे. सिटी न्यूजने जे दाखवले ते सगळं या कारवाईनंतर सगळ्यांना दिसेल. जवाहर गेट जयस्तंभ मार्गावरील गहाळ झालेली परंतु प्रत्यक्षात नकाशावर असलेली पार्किंग स्थळे ही सगळ्यांसमोर येतील यात तीळमात्र शंका नाही. या अधिकाऱ्यामध्ये तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता आहे. तसं नसतं तर 1.5 वर्षापासून प्रलंबित नगरसेविकेच्या अपात्रतेची कारवाई 8 दिवसात झालीच नसती. गडप पार्किंग स्थळे गडपच राहिली असती. आतापर्यंत 4 कामचुकार अधिकाऱ्यांना गुडेवार हंटरने घरी बसवलंय. काहींची यादी अजूनही आहेच. मनपाचा गाडा रुळावर आणण्यासाठीचे त्यांचे सतत नियोजन व बैठका महापालिकेत सुरू असतात. तसंच भेटायला येणाऱ्या नागरिकांशीही ते आपुलकीने बोलतात. त्यांची बाजू समजून घेतात. टॉक ऑफ द टाउन असं व्यक्तिमत्व गुडेवार यांचं या शहराला मान्य होत आहे. बोलताना समोरच्या व्यक्तीची भाषा पाहून भाषेचा वापर, सामान्य दिसणारे नीटनेटके राहणीमान,
बाह्यांगी सामान्य दिसणारा परंतु आतून निडर, चाणाक्ष आणि सतर्क अधिकारी म्हणून त्यांनी महिनाभरातच आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कामगिरीचा धडाका असाच सुरू राहिला तर येत्या 6 महिन्यात हे शहर सर्वांग सुंदर होईल यात तीळमात्र शंका नाही. चंद्रकांत गुडेवार यांच्या येण्याने सामान्य जन जसे खुश आहेत, वजनदार दमदार लोक तितकेच नाखुशही आहेत. सिटी न्यूजने या शहरातील जितक्या समस्या या अधिकाऱ्यापुढे ठेवल्या, शहरातील वस्तुस्थिती दाखवली, त्या सर्व प्रकरणी त्यांनी योग्य त्या कारवाईची सुरुवात केली आहे. मग ते लेडीज फायबर टॉयलेट घोटाळा असो वा खत्री कॉम्प्लेक्सचा गैरकारभार असो, शहरातील रस्त्यांची दैनावस्था असो वा नाल्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न असो, सर्व प्रकरणी त्यांची भूमिका सकारात्मकच दिसते. चंद्रकांत गुडेवार यांनी अशीच आपली कार्यप्रणाली राबवावी, या शहराची सांस्कृतिक ऐतिहासिक ओळख शाबूत ठेवावी, रेंगाळलेला मनपाचा कारभार सुव्यवस्थित करावा, भ्रष्टाचाराला आळा घालावा, हलगर्जी अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावं आणि या शहराला सर्वांगीण स्मार्ट करून दाखवावं, हीच अपेक्षा तमाम शहरवासियांच्या वतीने. शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूस असलेल्या मार्केट समोर गेल्या कित्येक वर्षांपासून एक पूर्णाकृती अष्टधातूंचा पुतळा झाकून ठेवलेल्या स्थितीत आहे. या पुतळ्याचं भविष्य काय असा सवाल या प्रकारावर प्रशासनाला विचारला जातोय. शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 18 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा लावण्यात आला आहे. अष्टधातूचा हा पुतळा जेव्हापासून बनलाय तेव्हापासून असाच झाकून ठेवलेल्या स्थितीत आहे. कित्येक उन्हाळे पावसाळे या झाकलेल्या पुतळ्यावरून गेलेत, परंतु या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त काही केल्या निघू शकलेला नाही. कॅम्प मार्गावरील चौकात हा पुतळा बसवण्याचा ठराव पास आहे, तरीही प्रशासनाने या दिशेने काम सुरू केलेलंच नाही. ज्या ठिकाणी सध्या हा पुतळा आहे ते ठिकाण जरी पोलीस ठाण्याच्या मागे असलं तरी ते ठिकाण सुरक्षित नाही. आधी हा पुतळा सिमेंटचा की दगडी हे कुणालाच माहीत नव्हते, परंतु हा पुतळा अष्टधातूचा असल्याची माहिती उघड झाल्याने या पुतळ्याच्या सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह लागलंय. येत्या महिनाभरानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होईल, तोवर तरी हा पुतळा नियोजित ठिकाणी लागावा ही अपेक्षा आहे. अन्यथा करो वा मरो आंदोलन करण्याची भाषाही मातंग समाजाच्या विदर्भ लवजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या आंदोलनाची वेळ आंदोलकांवर येऊ नये याचं भान प्रशासनानं ठेवं, इतकंच या निमित्ताने. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांमधील गाळ काढून त्यांचं खोलीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी आदेश काढले असून अधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीत हे काम करवून घ्यायचं आहे. त्याची बाकायदा यादी तयार केली आहे. शहरातील नाल्यांमधील गाळ व कचऱ्यांमुळे पावसाचं पाणी वाहत नाही. हे पाणी लोकांच्या घरात शिरून हानी होते, तेव्हा शहरातील नाल्यांचं खोलीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्या अधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीत काम करून घ्यायचं आहे. अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोणते अभियंते कोणत्या नाल्याची स्वच्छता करून घेतील याची ही यादी मनपा आयुक्तांनी दिली आहे. मनपा उपायुक्त अवघड, चंदन पाटील, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, प्रणाली घोंगे, राहुल ओगले, योगेश पिठे, सुषमा मकेश्वर या उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांकडे शहरातील 14 नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांचा अमरावती दौरा 17 मे रोजी आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा व्यस्त दौरा असून ते 18 मेला जळगावकडे प्रस्थान करणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे 17 मे रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विद्यापीठाच्या हेलिपॅडवर त्यांचं आगमन होणार असून ते शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत ते बैठक घेतील व तेथून ते वरुडला जाणार आहेत. 18 मे रोजी सकाळी 9 वाजता मुक्ताईनगर जिल्हा जळगावकडे ते प्रयाण करतील. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शनिवार कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस. रविवार कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.